हाय हॅलो, कशात सर्व. मी केवल थली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या या बाप्पाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आपल्या बाप्पाचा दुसरा दिवस. 1.5 दिवसाचे गणपती आज विसर्जन झालेले आहेत. काल खूपच लेट झालेला, तर सकाळी ऑफिसला जायचा होता, तर सकाळी लवकरच फ्रेश झालो. फ्रेश होऊन पटकन सर्वात पहिले बाप्पाला दुर्वा व्हायला, एक जास्वंदीचा फूल व्हायला आणि थेट तसाच गेलो आपल्या ऑफिसला. ऑफिसवरून आत्ता आलो आहे मी. काहीतरी साधारणतः 9 वाजले मला यायला. मला आज गणपतीची आरती पण नाही भेटली, डायरेक्टली भेटला तो बाप्पाचा प्रसाद. आज मग मी काय करतोस? रव्याचे लाडू. काल वेळ नाही भेटला ना, बेसनचे बनवले परवांच्या दिवशी. आज टाईम आहे तर मग पटकन बनवून घेतो रव्याचे लाडू. रव्याचे लाडू. त्याच्यामध्ये आता काय काय टाकतील? त्याच्यामध्ये काजू, बदाम, ड्रायफ्रूट सगळा, साजूक तूप. ड्रायफ्रूटवाला साजूक तुपातले लाडू. वा वा वा. निलिमाने क्यूट अशी पेंटिंग बनवलेली आहे, ती मी तुम्हाला आज दाखवतो. निलिमा, दाखव ना पेंटिंग. ज्ञानाची आणि माझी आम्ही गिबली आर्ट केला आमच्या याच फोटोचा, आणि मग ती पेंटिंग काढली मी. ज्ञानाईचा आणि माझा ड्रेस या पेंटिंगमध्ये सेम आहे. एकदम क्यूट अशी पेंटिंग काढले दोघां. मस्त आलं पेंटिंग पण. ज्ञाना एकदम क्यूट दिसतंय आणि मी नाही. आणि तू तिच्यापेक्षा क्यूट. निलिमाने एक छोटासा स्टँड बनवलेला आहे आईस्क्रीमच्या स्टिकने. आईस्क्रीमचे स्टिक आहेत ना या. मस्त स्टँड बनवला आहे, मी तुम्हाला दाखवतो. फ्रेम सेट करून फ्रेम स्टँडवरती सेट केलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय. देसी जुगाड. क्यूट वाटतं पण एकदम.